माझ्या भावना मी व्यक्त केलेल्या आहेत। सन्माननीय राम कदम आमदार यांनी गेल्या अनेक वर्षापासून या विभागात, घाटकोपर विभागात अनेक सण वेगवेगळ्या माध्यमातून तो साजरा करतो। एवढंच काय, अनेक उपक्रमही राबवत आहे। जसा त्याचा उल्लेख झाला, अनेक यात्रा त्यांनी अयोध्येपासून लाखो लोकांना घेऊन जाऊन त्यांनी आणलेला आहे। तर माझं म्हणणं एवढंच आहे की जाऊन आल्यानंतर त्यांनी ज्या देवाला गेले असतील, रामलल्लाला असू दे, अयोध्येला श्रीकृष्ण असू दे, त्यांचे गुण आत्मसात करून जनहिताची कामं इथल्या लोकांनी करावी, आपली आर्थिक प्रगती त्यांनी करावी आणि दरडोई उत्पन्न वाढून समृद्ध घाटकोपर व्हावा, तो त्यांच्या हातून व्हावा अशी माझी। सर राणे सर, काल सिंधुदुर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो पडला। त्यांचं बोलू का तुमचं सांगू? मराठीमध्ये होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा काल पुतळा जो पडला सिंधुदुर्गामध्ये, त्यावरून कुठेतरी राजकीय वादंग निर्माण झालेला आहे। विरोधक टीका करत आहेत राज्य सरकारवर। राजकीय वादंग या महाराष्ट्रात कोणत्या विषयावरून नाही होत आहे। विषय हवा असतो। या 8 महिन्यामध्ये जे विरोधक महाराजांबद्दल प्रेम दाखवतात, एकदाही येऊन पुतळ्याला एखादा हार, एक फूल कधी घालताना पाहिलं नाही। हा पुतळा कसा बनतोय, बनताना कधी मार्गदर्शन केलं नाही। आता हे ठीक आहे, पुतळा होता, बांधला आम्ही, आता अपघात झाला आहे, तिथे हवेचा स्पीड बघा कालचा काय होता, अनेक घरंही पडतात, बिल्डिंगही पडतात। मी बांधकाम केल्याचं समर्थन करत नाही, त्याची चौकशी होईल। मी कलेक्टरशी बोललो आहे आणि उद्या 12 वाजता पुतळ्याच्या ठिकाणी मी जातो आहे। आता विमान पकडणार, मी जाणार आणि त्यानंतर प्रेस पण घेतो आहे मी 1:30 वाजता, की मी तिथे जो का अहवाल आहे ते सगळं लोकांसमोर ठेवणार आहे। आणि याच्यामध्ये राजकारण का करायचं? तो कोणते स्थानिक आमदार आहे ना, ते ऑफिस बंद झालं PWDचं, जातो आणि तुम्ही सगळे दाखवता बघा गेले काय धाडशी आहेत, अरे माणूस नाही तिथे। आणि हा जातो, घराच्या बाजूला ऑफिस आहे त्याच्या, त्यात काय लागतं बरं? त्याला मला विचारायचं आहे, तू आमदार झाला 10 वर्ष झाली, 10 वर्षात एक तरी उपक्रम, एक तरी जिल्ह्यात शाळा, बालवाडी, पाण्याचा प्रकल्प, देवळाचा प्रकल्प, धार्मिक प्रकल्प काय केलं? देऊळ बांधलं एखादं? आयुष्यात काय करायचं नाही। निवडणूक आली, मी इथला आमदार आहे, मिरवायचं, बोर्ड लागले त्याचे तिकडे, निष्ठावान आमदार, सकाळी मातोश्री, संध्याकाळी 4:30 वाजता एकनाथ शिंदे, याला निष्ठा म्हणतात। अरे जहाँ पे मराठी का होने देना। कांग्रेस प्रदर्शन कर रही है, एनसीपी भी कल प्रदर्शन करने वाली है। काय का? कि भ्रष्टाचार हुआ है ऐसा पुतले में, और शिवाजी महाराज के पुतले का अपमान, मतलब महाराष्ट्र का अपमान करने का काम किया है। अरे आप जो कह रहे हैं ना, आप इतने सीनियर पत्रकार है, इसमें अपमान होता है? ये हादसा पहला इंडिया में हुआ इस तरह का? बिल्डिंग गिर गई है। कांग्रेस के 65 साल 67 साल में 66 साल में कितने ऐसे हादसे हुए? तो मेरे को कहना है, हम कल जाएंगे, कलेक्टर से लेके सबको बुलाया है, मैं उसके डिटेल जानकारी लेने के बाद मैं आऊँगा। कांग्रेस बोलो, कांग्रेस को क्या हक है? कौन से क्षेत्र में कांग्रेस बदनाम नहीं हुई है? ऐसा एक क्षेत्र बताओ। अबे बोलती है नौकरी नहीं मिलती, बेकारी है। तुम्हारे काल में कितनी बेकारी थी? सर विपक्ष का ये आरोप है कि वो जो महाराज की मूर्ति बनाई गई थी उसका कॉन्ट्रैक्ट एकनाथ शिंदे के जो लड़के हैं, श्रीकांत शिंदे, उनके भाई, उनके दोस्त को दिया गया था। देखो, कॉन्ट्रैक्ट पहचान का आदमी को ही दिया जाता है, किसका भाई क्या मेरे को जानकारी नहीं। मैं कोई कॉन्ट्रैक्टर का समर्थन नहीं कर रहा हूँ। उनको इंक्वायरी तो होगी, उसमें क्या था, कैसा क्या यूज़ किया था, टेक्निकल एडवाइस था क्या, ये सब इसकी इंक्वायरी हो गया। हम छोड़ने वाला है ही नहीं। मैं कहा कि मैं कल जा रहा हूँ। कांग्रेस को बोलने को, घर बैठे बैठे महाराज बोलते, कभी देखा क्या महाराज का स्टैचू नमस्कार किया क्या?
साहेब, पण असं विरोधकांचं म्हणणं आहे की या महाराष्ट्रात कोण विरोधक हो, नाव सांगा. 80 वर्ष 70-80 वर्ष झालेले महाराजांचे पुत्र आहेत, त्यांना कुठलीही इजा डागडुजी काही झाली नाही, मात्र 8 महिन्यात एखादा पुतळा उभा राहतो आणि तो कोसळतो. हा कुठेतरी महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आणि वास्तविक कशाशी काय जोडता हो तुम्ही, पण ते मराठी विशेषण वापरता हो. अस्मितेचा काय, पुतळा पडला, नैसर्गिक अपघात होतात ना असे. 60-70 वर्ष अहो ऐकून घ्या, मी काय म्हणालो, मी कॉन्ट्रॅक्टरचं समर्थन करत नाही. मी माहिती घेईन आणि याच्यावर बोलेन. आणि मी सांगतोय याच्यावर जे बांधकाम झालं आहे आणि कोसळण्याची कारणं शोधली जातील, जो दोषी आहे त्या कारवाई होईल. उद्या मालवण बंदची हाक देण्यात आलेली आहे विरोधकांना. मालवण बंदची हाक देण्यात आली. दुसरं काय येतं त्यांना, काय येतं त्यांना बंद शिवाय? पुतळ्याचे काय 4 पैसे दिले, पुतळ्याला दिले, कुठलं देवळाला झालं, देऊळ बांधलं कधी? PM साहेबांनी एवढी देवळं बांधली, मोठमोठी देवळं. यांनी एकतरी एकाचं काँग्रेसवाल्याचं नाव सांगा, उद्धवाचं साहेबाचं नाव सांगू दे. काय केलं, काय केलं? वडिलांचा पुतळा पण सरकारने खर्चाने बसवला. सांगू का आता काय काय केलं ते? तुम्ही उगाच मला त्यात जाऊ नका, मी यांना उघडं करीन. आणि म्हणा गेंडे पाळून कोण घाबरत नाही, एखादा वाघ ठेवा लागतो. भ्रष्टाचार झाला असं म्हणतात ते, आणि ठाण्यातल्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिले, तर काय? त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांवरती थेट आरोप. अहो कोरोना जेव्हा झाला त्या कोरोना काळात औषधाचे टेंडर निघाले, ते कोणाला दिले, कुठल्या कंपनीला दिले, आप्त किती आहे त्याची यादी आहे आमच्याकडे. अहो औषधात, रुग्णाच्या औषधाच्या मध्ये पैसे खाल्ले उद्धव ठाकरे आणि त्याच्या मुलांनी. मी स्पेसिफिक सांगतोय आणि त्याची चौकशी सुरू आहे, संपलेली नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे की बांधकाम खात्याच्या अंतर्गत हा बांधलेला जो पुतळा होता, याच्यावर बांधकाम मंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण असं म्हणतात की शिल्पकार आणि स्ट्रक्चरर जे उभं करणार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करू, मात्र तितकीच जबाबदारी बांधकाम खात्याची होऊ शकत नाही का? कोण घ्या आता, गुन्हे दाखल करा, काही करा. मी म्हणाल ना, त्यातून जे बाहेर पडेल त्याच्यावर गुन्हे तर दाखल होणारच. कोणी करणार म्हणून नाही, तो होणारच. 8 महिन्यामध्ये पुतळा पडतो याचा अर्थ दोष आहे, पण टेक्निकल दोषचा अहवाल आल्याशिवाय कोणी मत व्यक्त करू नये. राणेसाहेब, राज ठाकरे म्हणतात की पुतळ्याच्या माध्यमातून राज ठाकरे म्हणतात आहे की पुतळ्याच्या माध्यमातून मतांचं राजकारण केलं जातं, हे महाराष्ट्रात बंद केलं पाहिजे आणि खरं आहे त्यांचं म्हण, खरं आहे. यांना काय दुसरं सापडत नाही हो. मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाणारे हे तुम्ही म्हणता ना, ते लोक आहेत. यांना चांगले विषय नाही सापडत. याने विधायक, सामायिक, धार्मिक क्षेत्रात काम नाही केलंय. यातले एकाचं नाव सांगा. पवार साहेबांनी किती देवळं बांधली सांगा मला, किती स्टॅच्यू उभारले, कोण आहे? राहुल गांधीने. तो आधी कुठल्या धर्मात आहे तेच कळत नाही, बांधायचा गोष्टच वेगळी आहे. राणेसाहेब, केसरकर असं म्हणताय की काहीतरी चांगलं घडायचं होतं म्हणून हे हा अपघात झाला. या प्रतिक्रिया कोणाच्या मताशी सहमत नाही. असं काही वाईट घडत जावं आणि मग चांगलं घडू या मताशी मी सहमत नाही. आता गेलो का केसकरांना सांगेन वाक्य काही करा. ओके ओके सर, थँक्यू सर, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.